नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक्ड विथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक भाताचा किंवा राईसचा म्हणूया हा प्रकार बनवतोय, पण तो आहे मिलेट पासून बनवलेला प्रकार. म्हणजेच आज बनवतोय आपण मिलेट लेमन राईस. चला तर मग बघूया आपण याच्यासाठी काय साहित्य लागतं ते. इथे बनवणार आहे आपण लिटिल मिलेट्सचा लेमन राईस. म्हणून हा लिटिल मिलेट्स मी घेतलेले आहेत. ह्याच्यावरती प्रोसेस केलेले आहे. प्रोसेस म्हणजे हे 10 ते 12 तास भिजवून ते सोक करून ड्राय केलेले आहेत. हे पहा, हे असे दिसतात. हे लिटिल मिलेट आहे. त्यानंतर आहे शेंगादाणे, चना डाळ, उडीद डाळ, हिरवी मिरची, त्यानंतर कढीपत्ता, लिंबाचा रस आणि फोडणीसाठी आपण हे सगळं फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे आपले जिरे, मोहरी, हळद, तिखट, मीठ आणि फोडणी करताना आपण त्याच्यामध्ये घालणार आहे लाल मिरची. त्यानंतर आपण राईस तयार झाल्यानंतर त्याच्यावर घालणार आहे ओलं खोबऱ्याचं चव आणि कोथिंबीर. फोडणीसाठी तेल. हे जे लिटिल मिलेट घेतलेले आहेत आपण, तर हे मी हा जो कप आहे या कपाने 1 कप हे लिटिल मिलेट घेतले आणि हे मी प्रोसेस केलेले आहेत. त्यामुळे मी हे परत फक्त धुवून घेतले, एक 10 मिनिटं फक्त भिजवले. त्यानंतर मी कुकरमध्ये हे 1 कप जर लिटिल मिलेट आहे तर ह्याला 2 कप पाणी घातलं आणि थोडंसं चमचाभर तूप घातलं आणि याच्या 4 शिट्ट्या केल्या आणि शिट्ट्या करून तो जो राईस तयार झालाय तो हे पहा, हा असा मोकळा छान असा राईस तयार झालाय आणि खूप छान शिजलेला आहे हा. आता मी थोडंसं या कढईमध्ये तेल घालतेय आणि त्याच्यामध्ये फोडणी नाही करणार आहे, पण हे जे शेंगादाणे वगैरे आहेत हे थोडंसं तेल तापलं की मी ह्याच्यामध्ये शेंगादाणे थोडेसे परतून घेणार आहे. आणि थोडे शेंगादाणे परतून झाले तेलामध्ये खमंग असे की मग आपण उडदाची डाळ आणि चना डाळ या दोन्ही पण परतून घेणार आहे. परतून झाले आहेत छान. तर याच्यामध्ये टाकते आहे चना डाळ, उडीद डाळ आणि हे छान असे परतून घेते. आता हे जे शेंगादाणे आणि चना डाळ, उडीद डाळ जी आपण तेलामध्ये परतली होती ती छान अशी लालसर झालेली आहे. ती आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण फोडणी करून घेऊया. याच्यासाठी मी साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल जरा तापलं की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत. बघूया आधी तापलंय का. हो, तापत आलेलं आहे ते. याच्यामध्ये आपण घालणार आहे मोहरी, त्यानंतर थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी आणि जिरे तडतडले की मग आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, त्यानंतर मिरचीचे थोडेसे बारीक केलेले तुकडे. हे पहा, मी आता थोडासा हिंग घातलाय. त्यानंतर याच्यामध्ये घालते मिरची, कढीपत्ता आणि लाल मिरच्या. हे थोडंसं असं खमंग परतून घेतोय आपण. ही प्रोसेस आहे ती थोडी सावकाश करायची, अंगावर उडायची थोडी शक्यता असते. मिरची आणि कढीपत्ता जो आहे तो थोडासा ड्राय होऊ द्यायचा, म्हणजे त्याचा खमंगपणा, आपण हिंगही घातला त्याचा खमंगपणा छान फोडणीमध्ये उतरला जातो. आणि लेमन राईस आहे त्याच्यामुळे लाल मिरची ही हवीच. आणि ही फोडणी छान अशी तयार झाली की मग मी घालणार आहे हळद
आणि मी गॅस बंद करून ही हळद घालणार आहे. आता मी घालते आहे थोडीशी हळद. हे पहा, आपली आता छान फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ही जी फोडणी आहे ती या भातावरती घालणार आहोत. पण त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हे डाळ आणि दाणे. हे जे आपण तेलामध्ये थोडेसे छान परतून घेतले होते ते घालणार आहे. त्यानंतर आपण घालत आहे मीठ चवीनुसार. त्यानंतर आपण ही फोडणी जी आहे ही फोडणी या भातावर घालणार आहे. आधी मी सगळं हे मिक्स करून घेते. ही फोडणी जी आहे ही आपण ही फोडणी घालतोय याच्यावरती. आपल्याला लिंबाचा रस आहे तो सगळ्यात शेवटी घालायचा आहे. आणि थोडा भात जो थंड झालाय मग तो लिंबाचा रस घालायचा आहे. गरम भातावरती वगैरे लिंबाचा रस घातला तर थोडासा कडवटपणा येतो. आता मी घालती आहे लिंबाचा रस. साधारण मी 2 चमचे लिंबाचा रस घातलाय याच्यामध्ये. आणि परत एकदा छान हलवून घेते. आता लिंबाचा रस घातल्यावर कोणाला जर थोडीशी साखर हवी असेल तर ते साखर घालू शकता. पण मला थोडासा आंबट अशी चव आणि तिखट आवडते त्यामुळे मी साखर नाही घालत आहे. हे पहा, आता आपला लेमन राईस जो आहे तो छान तयार झाला आहे. हा मिलेट्सचा लेमन राईस आहे, लिटिल मिलेट्सचा. आता आपण छान सर्व करूया. चला, आपला हा लेमन राईस मिलेट्सचा तयार झालाय. आपण आता सर्व करूया. रंग पण खूप छान आलाय. डाळ दाणे मस्त तेलामध्ये परतले गेलेले आहेत. लाल मिरची जी आपण घातली आहे ती पण खूप छान कुरकुरीत झाली आहे. आता याच्यावर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं. पहा, हा आपला तयार झाला आहे लिटिल मिलेट्सचा लेमन राईस. चला तर मग आपली ही रेसिपी तयार झाली आहे मिलेटचा लेमन राईस. पण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी काहीतरी एक वेगळी योजना केलेली आहे किंवा एक सरप्राईज घेऊन येणार आहे. तर असंच एक सरप्राईज मी आजच्या व्हिडिओला तुम्हाला सांगते आहे. तर मी अक्कलकोटला गेले होते. तर अक्कलकोटच्या मठामध्ये एक जे स्वामी भक्त आहे त्यांनी आपल्याला सगळी अक्कलकोटच्या त्या मठाची माहिती दिली. आणि ते स्वामी भक्तांची माझ्याशी जशी ओळख झाली आणि मला खरंच खूप छान वाटलं. कारण ते स्वामी भक्त जे होते ते होते ग. दी. माडगुळकर यांचे नातू श्रीयुत विद्याधर पारखे. चला तर मग आपण भेटूया त्यांना आणि त्यांच्याकडनं माहिती ऐकूया. नमस्कार, मी विद्याधर पारखे. मी आज बाळप्पा मठ किंवा गुरु मंदिर किंवा चिन्मय पादुका मठ ही जी वास्तू आहे त्याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे. आपण सगळेजण स्वामींसाठी अक्कलकोटला येत असतो. स्वामींचे जे विशेष 2 शिष्य आहेत ते आपल्याला माहीत आहेत. एक चोळप्पा महाराज, दुसरे म्हणजे बाळप्पा महाराज. चोळप्पांचा जिथे मठ आहे तिथे स्वामींची स्वतःची समाधी आहे. पण स्वामींना जेव्हा असं लक्षात आलं होतं की आता त्यांच्या समाधीची वेळ जवळती आहे तेव्हा त्यांचे अत्यंत जे लाडके शिष्य ते बाळप्पा, त्यांना स्वामींनी जवळ बोलवलं आणि त्यांना ते स्वतःचा उत्तराधिकारी बनवणार आहेत असं त्यांना सूचित केलं. एवढंच म्हणून स्वामी थांबले नाहीत. स्वामींच्या खाजगी वापरातल्या काही वस्तू होत्या, जसं की त्यांचा दंड होता, त्यांची छाटी होती, रुद्राक्षाचा कंठमणी कायम त्यांच्या गळ्यात असायचा तो होता, बोटातली सोन्याची श्री स्वामी समजलेली त्यांची अंगठी होती आणि त्यांचे चिन्मय पादुका. या सगळ्या गोष्टी त्यांनी बाळप्पांच्या हवाली केल्या
आणि त्यांना अशी आज्ञा दिली की स्वतंत्र मठ बांध, येणाऱ्या जाणाऱ्याला भाजी भाकरी दे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत स्वामी भक्तीचं हे जे कार्य आहे ते निरंतर चालू ठेव. स्वामींच्या आज्ञेने बाळप्पांनी जो मठ बांधला तो हा मठ आहे. हा मठ साधारण 1901 साली बांधला गेलेला आहे, त्यामुळे 125 वर्ष या मठाला आता होत आलेली आहेत. आणि फक्त बाळप्पांना स्वतःचा उत्तराधिकारी स्वामींनी इथे बनवला असं नाही, तर इथे स्वामींनी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. आता जसं मी म्हणलं की हेही माझ्या आजोबाच लागतात, हे माझ्या वडिलांचे सख्खे मामा. तर इथे आम्ही लहानपणी आजूबाजूला त्यांच्या असायचो. आणखीन भक्त दर्शनाला यायचे, तर आलेल्या दर्शनार्थींना आपल्याला अशक्य वाटतील अशा गोष्टी त्यांनी इथे बसून प्रदान केल्या आम्ही स्वतः बघितलेलं आहे. इथे अशी पद्धत आहे की आपल्याला काही मागणं असलं, आपल्याला काही त्यांना म्हणणं असलं तर तिथं डोकं टेकवायचं आणि ते मागून घ्यायचं, ते पूर्ण होतं. आणि पूर्ण झाल्यानंतर 1.25 किलो पेढ्यासाठी आम्ही इथे दाखवून असं बोलायचं. इथे डोकं अवश्य टेकून दर्शन घ्या. आता त्या ताई 1.25 किलो घेऊनच आहेत, रोज एक मनुष्य 2 येतात. खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही छान माहिती दिली. खूप खूप छान वाटलं या मठामध्ये येऊन आम्हाला. खूप खूप धन्यवाद. तर कसं वाटलं तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन मठातलं? मला वाटतं नक्कीच आवडलं असेल. आणि त्याचबरोबर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि ती मठातली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही लाईक आणि शेअर किंवा सबस्क्राईब केलं तर नक्कीच मला तुमच्याकडनं मोटिवेशन मिळेल आणि मी मिलेट्सच्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक्यू.